नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन संभाजीनगर कोल्हापूर मध्ये तुमचं स्वागत आहे। मुलांनो बघा, आपण मराठी व्याकरणामध्ये मागच्या तासाला किंवा मागच्या व्हिडिओमध्ये वचन बदल, लिंग बदल यांचा अभ्यास केलेला आहे, विरामचिन्हांचा अभ्यास केलेला आहे। आता विरामचिन्हांचा वापर कधी करायचा, कसा करायचा, कुठं करायचा याचे जे काही प्रकार आहेत विरामचिन्हांचे बघा तेही आपण सविस्तर पाहिलेले आहेत। आता आज आपण एका नवीन भागाला सुरुवात करणार आहोत की जो आपल्या मराठी विषयाचा बेस आहे, मूळ आहे। काय बरं आहे मूळ किंवा काय आहे बेस? बघा, कारण आपण मराठीमध्ये बोलतो, लिहितो, पण लिहित असताना अनेक चुका होतात। बोलताना बघा आपल्याला कळत नाही की आपण चुकलोय, म्हणजे पहिली वेलांटी कधी, दुसरी वेलांटी कधी, पहिला उकार कधी, बघा दुसरा उकार कधी वापरायचा किंवा कधी द्यायचा हे आपल्याला समजत नाही, लिहितानाही समजत नाही। म्हणजे एखादा शब्द असेल पूनम लिहिताना पहिला उकार कुठला द्यायचा, बघा पाणी असेल म्हणजे आपल्याला तहान लागले, पाणी हवं असेल तर त्या नला वेलांटी कुठली द्यायची हे काही वेळेला कळत नाही आणि आपण वेलांटी आहे ना चला देऊन टाका, पण आपले बघा परीक्षेमध्ये नेमके मार्क तिथंच जातात, म्हणून मग आपल्याला मार्क्स कमी पडतात। आणि मग त्यावेळेला सगळेच आपल्याला सांगतात शुद्ध लेखन सुधारा, बघा शुद्ध लेखनाचा जे काही नियम आहे ते अभ्यासा, बरोबर आहे मुलांनो। तर आता आपण याच नियमांचा आज अभ्यास करणार आहोत, म्हणजेच व्याकरणातील नियमांना अनुसरून जर आपण लिखाण केले तर आपलं लिखाण ते कसं होणार आहे, शुद्ध। बघा, म्हणजेच या ठिकाणी आज आपण ज्या महत्त्वाच्या भागाला सुरुवात करणार आहोत तो आपला महत्त्वाचा भाग म्हणजे मुलांनो शुद्ध लेखनाचे नियम। अगदी लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत किंवा आपल्याला सगळ्यांनी सांगितलेलं आहे बाळा अक्षर सुधार, बघा सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना, हेही आपण ऐकलेलं आहे। लिहित असताना बऱ्याच चुका होतात, म्हणजे एका वाक्यामध्ये चार चार आपली अक्षरं चुकलेली असतात, ते शब्द चुकलेले असतात, का? फक्त आणि फक्त शुद्ध लेखनामध्ये, बरोबर आहे। आपल्याला काही वेळा माहितीच नसतं ते लिहायचं कसं, मग कशाला म्हणायचं शुद्ध लेखन? तर व्याख्या मी सांगते बघा मुलांनो, शुद्ध लेखन म्हणजे व्याकरणामध्ये बघा जे अनेक नियम आहेत लिहिण्याचे, त्या लिहिण्याच्या नियमांना अनुसरून जर आपण आपले लिखाण केले तर आपलं लिखाण कसं होणार आहे, शुद्ध, त्याला म्हणायचं शुद्ध लेखन। तर आता हे शुद्ध लेखन लिहित असताना कोणत्या नियमांचा अवलंब करायचा मुलांनो, किंवा कोणते नियम लक्षात घ्यायचे, तर त्या नियमांचा आता आपण अभ्यास करूयात। नियम क्रमांक पहिला, सगळ्यात नियम क्रमांक पहिला म्हणजेच काय, त्याच्यामध्ये सुद्धा अ हा भाग आहे, अनुस्वार, आणि मग अनुस्वाराचे पुन्हा नियम पडतात। बघा इथं पहिला आहे आपला अनुस्वार, याचे नियम आता आपण बघूयात। अनुस्वार बघा, नाकातून ज्या अक्षरांचा उच्चार स्पष्टपणे होतो म्हणजे त्याला काय म्हणतात, अनुस्वार असे म्हणतात। ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून होतो त्या अक्षरांवरती अनुस्वार दिला जातो। बघा अनुस्वार म्हणजे काय, म्हणजे अनुस्वार द्यायचा कशाला, कसं चिन्ह दाखवतात बघा इथं आपल्याला, हे टिंब, या ठिकाणी टिंबांनी हे दर्शवलं जातं। आता कशावरती टिंब द्यायचा आहे, तर नाकातून ज्या अक्षराचा उच्चार होतोय त्या अक्षरावरती टिंब द्यायचा, म्हणजेच अनुस्वार द्यायचा। बघा नियम इथं या ठिकाणी पहिला नियम आपण आता बघितलेला आहे, याच्यामधलं उदाहरण आपण बघूयात। म्हणजे कुठलं अक्षर जे आहे ते नाकातून उच्चारलं जातंय, बघा उच्चारून बघा, अंग, नाकातून तो बाहेर उच्चार येतोय म्हणून अ वरती अनुस्वार दिलाय, रंग, बघा रंग म्हणजे इथे नाकातून उच्चार होतोय। किंवा आणखीन बघा गंध, मुलांना उच्चारून बघा तुम्ही इथं तर तुम्हाला ते कळणार आहे, नाहीतर अनुस्वार दिलाय आम्हाला समजतंय असं नाही। प्रत्यक्ष ती कृती केली पाहिजे, प्रत्यक्ष तो शब्द उच्चारला पाहिजे, तरच इथं तो अनुस्वाराचा नियम आपल्याला समजणार आहे। कारण अनुस्वाराच्या ह्या पहिल्या नियमामध्ये ज्या अक्षराचा बघा उच्चार नाकामधून होतोय त्याच्यावरती अनुस्वार दिला जातो, हा नियम आपल्याला इथं असं सांगतोय। किंवा आणखीन उदाहरण बघा, चांदणे, उच्चारून बघा ते की खरोखर नाकातून उच्चार होतोय का, म्हणून त्याच्यावरती अनुस्वार आपण दिलाय का। ठीक आहे मुलांनो, बघा समजला असेल तुम्हाला हा नियम, तर आपण दुसऱ्या नियमाकडे वळूयात। आता अनुस्वाराचा दुसरा नियम आपला काय सांगतोय बघा मुलांनो,
अनेक वचनी नामांच्या व सर्वनामांच्या सामान्य रूपावर बघा विभक्ती प्रत्यय किंवा शब्द योगी अव्यय लावताना या ठिकाणी अनुस्वार देतात. बघा पुन्हा लक्षात घ्या नियम दुसरा मुलांनो. काय नियम दुसरा सांगितलेला आहे तर अनेक वचनी नाम किंवा अनेक वचनी सर्वनाम जर असेल बघा आणि त्यांचं या ठिकाणी सामान्य रूप करताना बघा त्याला शब्दयोगी अव्यय जोडला असेल किंवा या ठिकाणी विभक्ती जोडली असेल तर जिथं जोडलेली आहे म्हणजे त्याचं जे सामान्य रूप बनलेलं आहे त्या सामान्य रूपावरती अनुस्वार देतात. मुलांनो हे उदाहरणाच्या आधारे आपण समजावून घेऊयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. अनेक वचनी नाम बघा बरं इथं या ठिकाणी मित्र मित्रांसाठी आता हे अनेक वचनी नाम झालेलं आहे बरोबर आहे किंवा सर्वनाम बघा तुम्ही तुम्हाला आधी हे लक्षात घ्या. आता सामान्य रूप म्हणजे काय तर ज्या वेळेला आपण आपला जो मूळ शब्द असतो बघा त्या शब्दामध्ये आपल्याला बदल करावायचा असेल तर बदल करताना बघा त्याला विभक्ती प्रत्यय लागतात किंवा आणखीन काय शब्दयोगी अव्यय लागतात म्हणजे बदलतो. मित्र शब्द बघा इथं शब्दयोगी अव्यय साठी लागलेला आहे. महाप्रत्यय शब्दयोगी अव्यय लागताना काय मित्र या शब्दामध्ये कसा बदल झालेला आहे मित्रचं मित्रा बरोबर आहे म्हणजे तिथं त्या सामान्य रूपावरती काय केलं आहे अनुस्वार दिलेला आहे. म्हणजे सामान्य रूपावरती अनुस्वार द्यायचा आहे. कधी द्यायचा आहे जेव्हा तिथं शब्दयोगी अव्यय लागत असताना त्याच्यात तो त्या मूळ शब्दामध्ये बदल झालेला आहे त्या सामान्य रूपावर. दुसरं उदाहरण काय सांगितलं आपण बघा तुम्ही तुम्हाला. आता तुम्ही हे काय आहे सर्वनाम आहे आणि याला काय लागलेला आहे ला प्रत्यय लागलेला आहे. हा विभक्ती प्रत्यय लागत असताना त्या मूळ शब्दामध्ये बदल झालेला आहे. त्याचं ते सामान्य रूप काय बनलेलं आहे बदल झालाय म्हणजे सामान्य रूप बनलेलं आहे. तुम्हीचं तुम्हा म्हणजे ला हा प्रत्यय लावताना मूळ शब्दामध्ये जो बदल होतो ते सामान्य रूप. तुम्हीचं तुम्हा आणि म ला हा प्रत्यय लावलाय मग जो बदल झालेला इथं म्हणजे सामान्य रूप जे आहे त्या सामान्य रूपावरती आपण काय केलेलं आहे अनुस्वार दिलेला आहे. झाडांवर बघा झाड मूळ शब्द वर शब्दयोगी अव्यय लावलेला आहे त्याला जोडलेला आहे मग ते जोडताना मूळ शब्दामध्ये काय बदल झाला झाडचं झाडा बरोबर आहे आणि मग त्या अक्षर झाडा तिथं मग आपण काय केलेलं आहे अनुस्वार दिलेला आहे. बघा मुलांनो व्यवस्थित हे नियम लक्षात घेत आपण पुढे जाऊयात कारण पुढे सुद्धा लिखाणामध्ये आपल्या चुका होता कामा नये. म्हणजे परीक्षेपुरतेच फक्त आपण हे नियम अभ्यासायचे नाहीत तर मराठी भाषा किंवा हे आपलं बोलणं आपण शेवटच्या श्वासापर्यंत बोलत राहणार आहे. आपण शेवटच्या श्वासापर्यंत लिहित राहणार आहे आणि म्हणूनच लिखाण आहे जोपर्यंत किंवा हे जे वाचन आहे किंवा हे जे बोलणं आहे तोपर्यंत आपल्या हे नियम परफेक्ट लक्षात राहिले पाहिजेत. फक्त परीक्षेपुरते नको आहेत. ठीक आहे त्यामुळे समजून घ्या. पहिला नियम आपण पाहतोय अनुस्वाराचा. अनुस्वाराच्या पहिल्या नियमामध्ये आपण काय सांगितलेलं आहे बघा ज्या वेळेला एखाद्या अक्षराचा उच्चार नाकामधून होतोय तेव्हा त्या अक्षरावरती आपण अनुस्वार देतोय. हे उदाहरणामधून तुम्हाला समजलेलं आहे. गंध बघा नाकामधून उच्चार तिथं होत असताना दिसतोय. प्रत्यक्ष कृती करा बघा तुम्ही उच्चारून बघा म्हणजे तुमच्या ते लक्षात येणार आहे. नंतर आपण दुसरा नियम अनुस्वाराचाच काय बघितलेला आहे तर अनेक वचनी नाम किंवा सर्वनाम असेल बघा तर त्यांच्या सामान्य रूपांवर अनुस्वार देतात. म्हणजे सामान्य रूपांवर कधी जर त्याला शब्दयोगी अव्यय जोडून आला आहे किंवा विभक्ती प्रत्यय जोडून आला असेल तर सामान्य रूप त्या मूळ शब्दाचं बनतं आणि त्या सामान्य रूपावरती काय द्यायचा असतो अनुस्वार द्यायचा असतो. हे आपण उदाहरणामधून बघितलं. कसं शब्दयोगी अव्यय पहिल्या अक्षर बघा शब्दाला जोडलेला आहे. मित्र शब्द आहे मित्रचं काय झालेलं आहे मित्रांसाठी मित्राला बघा मित्रांसाठी अनेक वचन झालेलं आहे इथं. हे लक्षात घ्या मुलांनो. आणि जेव्हा अनेक वचन होत असतं तेव्हा त्या अनेक वचनी सामान्य रूपावरती काय करायचं असतं आपल्याला अनुस्वार द्यायचा असतो.
ठीक आहे मुलांनो, आता आपण नियम क्रमांक पुढचा म्हणजेच तिसरा बघूयात. कशामधला? तर ह्या अनुस्वारामधला. ठीक आहे, अनुस्वारामधला नियम तिसरा काय सांगतोय बघा. नामांचे आदरार्थी बघा किंवा आदरार्थी बहुवचन असेल तर त्यांच्या सामान्य रूपावर अनुस्वार द्यावा. काय म्हणलेलं आहे? नामांचं कुठलं? आदरार्थी बहुवचन. आपण एक वचन, अनेक वचन याच्यामध्ये आदरार्थी बहुवचन म्हणजे काय ते अभ्यासलेलं आहेच. बरोबर आहे. मग असे बहुवचन असेल बघा तर त्याच्या सामान्य रूपावरती काय द्यायचं आहे? अनुस्वार द्यायचा आहे. उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. वडील आपण उदाहरण घेतलेलं आहे बघा. वडिलांना म्हणजे इथं आपण प्रत्यय जोडलेला आहे आणि प्रत्यय जोडताना बघा इथं त्याचं जे सामान्य रूप बनलेलं आहे वडील वडिला, बरोबर आहे. तर त्या सामान्य रूपावरती आपण काय करायचं आहे? अनुस्वार द्यायचा आहे मुलांनो. किंवा बघा आणखीन आपण, आपणास म्हणजे इथं सुद्धा काय झालेलं आहे? स हा प्रत्यय लावलेला आहे, विभक्ती प्रत्यय लावलेला आहे आणि त्यावेळेला आपण या मूळ शब्दामध्ये बदल झालेला आहे, आपणा बनलेला आहे. मग ते जे सामान्य रूप झालेलं आहे त्याच्यावरती काय करायचं आहे? अनुस्वार द्यायचा आहे मुलांनो. ठीक आहे, हा नियम क्रमांक तिसरा. आता पुढचा नियम क्रमांक चौथा बघा बरं काय सांगतोय आपल्याला. आपल्याला बाराखडी माहित आहे किंवा बाराखडीमध्ये सुद्धा आपल्याला मुळाक्षर माहित आहेत, वर्ण माहित आहेत, बरोबर आहे. मग हे जे वर्ण आहेत त्यातले इथं बघा य, र, ल व श, श, ह. ठीक आहे, म्हणजे या वर्णांच्या अगोदर येणाऱ्या अक्षरांवरती काय केलेलं आहे? अनुस्वार दिलेला आहे. म्हणजे आपले जे वर्ण आहेत, जी एकूण 48 वर्ण, त्याच्यापैकी इथले हे वर्ण लक्षात घ्या. यांच्या आधी येणारं अक्षर बघूयात आपण कुठलं. आता बघा इथं शब्द आहे संयम. आता संयम मध्ये य आलेला आहे. या यच्या आधी स आले, त्याच्यावरती अक्षर दिले, सॉरी अनुस्वार दिलेला आहे, बरोबर. नंतर संरक्षण र आलेला आहे इथं आणि रच्या आधी जे अक्षर आलेलं आहे बघा त्याच्यावरती इथं या ठिकाणी अनुस्वार दिलेला आहे. म्हणजे इथं य, र, ल बघा इथं श, इथं स. ठीक आहे, म्हणजे मुलांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आपल्या वर्णांमध्ये य, र, ल व श, इथं स पण आहे बघा. इथं स, इथंही स आहे. ठीक आहे, बघा इथं ह आहे. म्हणजे मुलांनो य, र, ल व श, स बघा श, ह. म्हणजे हे जे वर्ण आहेत ह्या वर्णांच्या आधी येणाऱ्या अक्षरावरती काय द्यायचं आहे? आपल्याला अनुस्वार द्यायचा आहे. ठीक आहे, बघा इथं तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे य च्या आधी स आलेला आहे, र च्या आधी इथं स आलेला आहे, त्याच्यावरती आपण अनुस्वार दिलेला आहे. ल च्या आधी पण स आलेला आहे, त्याच्यावरती पण आपण अनुस्वार दिलेला आहे. ह्या श च्या आधी अ आलेला आहे, अ वर अनुस्वार दिलेला आहे. स च्या आधी मा आलेला आहे, त्याच्यावर अनुस्वार दिलेला आहे. इथं पण स च्या आधी काय आलेला आहे? क आलेला आहे, अनुस्वार दिला आहे. म्हणजे ह्या वर्णांच्या आधी जे अक्षर येतं त्याच्यावरती आपण अनुस्वार द्यायचा असतो, असा हा नियम आपल्याला सांगतोय. ठीक आहे, आता पुढे बघा बरं. म्हणजे हे आपण जे एकूण 4 नियम अभ्यासलेले आहेत हे कशाचे अभ्यासलेले आहेत मुलांनो? अनुस्वाराचे अभ्यासलेले आहेत. आता हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असतीलच. आता आपण पुढच्या नियमांकडे वळूयात. ऱ्हस्व आणि दीर्घ. ठीक आहे, आता ऱ्हस्व म्हणजे काय, दीर्घ म्हणजे काय बघा. आपण वर्णांचा अभ्यास करताना पाहिलेलंच आहे, तरी इथं थोडक्यात आपण सांगूयात. ऱ्हस्व म्हणजे उच्चारताना बघा तो शब्द ते अक्षर असेल कमी वेळ लागतो आणि दीर्घ म्हणजे जरा उच्चारताना जास्त वेळ लागतो. ठीक आहे, मग ऱ्हस्व दीर्घचे काय नियम आहेत ते आपण आता अभ्यासूयात. बघा आता यातलाच पहिला नियम आहे. ऱ्हस्व आणि दीर्घ मधला पहिला नियम काय सांगतो आपल्याला? तर एकाक्षरातील म्हणजे एक अक्षर असते त्याच्यामधील इकार असू दे, उकार असू देत, इकार वेलांटी, उकार माहिती आहे आपल्याला, उकार दीर्घ लिहिला किंवा उच्चारला जातो म्हणून तो कसा लिहायचा असतो मुलांनो? दीर्घ.
म्हणजेच दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी. हे तर आपल्याला चांगलं माहिती आहे. पहिली वेलांटी, पहिला उकार. बघा दुसरी वेलांटी, दुसरा उकार, हे तर चांगलं माहित आहे आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा एकच अक्षर असते तेव्हा एकच अक्षर म्हणजे काय, तर एका अक्षरातील काही अक्षर पूर्ण असतात ती पण एकच असतात. मग अशा वेळेला अशा अक्षरांचा उकार असेल, वेलांटी असेल, ते कसं लिहायचं आहे, तर दीर्घ लिहायचं आहे. ठीक आहे. म्हणजे उच्चारतानाच आपण त्यांचा उच्चार जर दीर्घ करत असेल तर त्या ठिकाणी लिहिताना सुद्धा ते दुसऱ्या वेलांटीमध्ये किंवा दुसऱ्या उकारामध्येच लिहायचं असतं. बघा उदाहरणार्थ मी एकाक्षर आहे, किंवा ही, तू. बघा पी किंवा की, हे कसे आहेत, एकाक्षर आहेत. आणि ह्या एकाक्षरांचं लिखाण करताना पहिली वेलांटी द्यायची नाही, पहिला उकार काढायचा नाही, तर काय करायचं आहे, तिथं दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार काढायचा आहे. म्हणजे आपलं तिथं चुकणार नाही. नाहीतर म ला पहिली वेलांटी आपण पटकन देऊन टाकतो, क ला आपण पहिली वेलांटी पटकन देऊन टाकतो, पण ते लिखाणाच्या दृष्टिकोनातून कसं आहे, चुकीचं आहे. शुद्ध लेखनाच्या नियमाच्या अनुषंगाने बघा इथं चुकीचं आहे. तर तुम्हाला तो नियम चांगला समजलेला असेलच. आता आपण नियम क्रमांक दुसरा बघूयात. काय सांगतोय नियम क्रमांक दुसरा बघा. इथं हा आपला काय आहे, नियम क्रमांक दुसरा. कशाचा नियम क्रमांक दुसरा आहे, ऱ्हस्व व दीर्घ. ठीक आहे. बघा काय सांगतोय, मराठी शब्दाच्या शेवटी जे इकार व उकार, बघा मराठी शब्दाच्या शेवटी येणारे इकार उकार जर दीर्घ उच्चारले असतील, दीर्घ उच्चारले असतील म्हणजे त्यांचा उच्चार असा जरा जास्त वेळ केला असेल तर ते कसे लिहायचे असतात, दीर्घ लिहायचे असतात. बघा नियम काय सांगतो इथं आपल्या ऱ्हस्व आणि दीर्घ मधला आपला दुसरा नियम चाललेला आहे. मराठी शब्दातील शेवटी येणारे इकार व उकार उच्चारानुसार कसे लिहायचे आहेत ते, कारण आपण उच्चारच दीर्घ करतोय म्हणून लिहिताना आपण ते कसे लिहायचे आहेत, दीर्घ लिहायचे आहेत. दीर्घ म्हणजेच दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार. ठीक आहे. बघूयात आपण उदाहरणावरून लक्षात येईल. बघा आई, ई दीर्घ ई आहे, बरोबर आहे. पुन्हा वाटी, टी दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी. बघा टोपी दुसरी वेलांटी. उकार पण बघा चेंडू, उकार सुद्धा कसा आहे, इथं दुसरा उकार आहे. ठीक आहे मुलांनो. आता नियम क्रमांक आपला तिसरा काय सांगतोय आपण बघूयात. तत्सम, बघा इकारांत व उकारांत शब्द मराठीमध्ये लिहिताना कसे लिहायचे असतात, दीर्घांत लिहायचे असतात. आता इथं नवीन शब्द आलेला आहे तत्सम शब्द. म्हणजे कसले शब्द तत्सम शब्द म्हणजे, तर संस्कृत मधून आपल्या मराठीमध्ये जे शब्द येतात ते जसेच्या तसे येणं. बघा या ठिकाणी म्हणजे तत्सम शब्द इकारांत असतील किंवा उकारांत असतील, मग आपण मराठीमध्ये लिहिताना मात्र कसे लिहायचे, जसेच्या तसे न लिहिता दीर्घांत लिहायचे, हे इथं समजते. म्हणजे कवी हा शब्द आहे बघा या ठिकाणी संस्कृत मधला, पण आपण मराठीमध्ये लिहिताना तो कसा लिहायचा आहे, दीर्घांत म्हणजेच दीर्घ म्हणजेच दुसऱ्या वेलांटीचा. इथं संस्कृतमध्ये हरी शब्द लिहिताना बघा र ला पहिली वेलांटी आहे, इथं मात्र काय केलेलं आहे, दुसरी वेलांटी दिलेली आहे. गुरु बघा इथं र ला इथं पहिला उकार आहे, इथं मात्र काय केलेलं आहे, दुसरा उकार आहे. वायू मध्ये सुद्धा बघा पहिला उकार आहे आणि आपल्या मराठीमध्ये लिहिताना काय केलेलं आहे, दुसरा उकार दिलेला आहे. ठीक आहे. पण बघा पुढचाच नियम त्याला जोडूनच आपण घेतलाय. पण हेच शब्द म्हणजे कवी असू देत, हरी असू देत, गुरु असू देत, जे आपण मराठीमध्ये लिहिताना त्यांच्यामध्ये बदल करतोय, म्हणजेच काय करतोय, व ला पहिली वेलांटी आहे तिथं दुसरी वेलांटी देतोय, पहिला उकार आहे तिथं दुसरा उकार, बरोबर आहे. पण हे शब्द जर सामासिक शब्दामध्ये आले तर मात्र काय करायचं असतंय, ते ऱ्हस्वच लिहायचे. ह्रस्व म्हणजेच पहिली वेलांटी आहे तशीच ठेवायची किंवा पहिला उकार आहे तसाच ठेवायचा. हे उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल मुलांना. बघा कवी चरित्र, बघा आपण इथं बघितलेलंच आहे. नुसतं कवी म्हटलं तर वेलांटी मराठीमध्ये लिहिताना बदलतीये, पण सामासिक शब्दामध्ये मात्र काय करतोय आपण, कवी चरित्र आपण तसंच आहे तसंच लिहितोय. वला पहिलीच वेलांटी त्याच्यामध्ये बदल करत नाही, हे लक्षात तुम्ही ठेवा मुलांनो.
म्हणजे तत्सम शब्द म्हणजे जे काही तत्सम इकारांत व उकारांत जे शब्द आहेत ते मराठीमध्ये लिहिताना बघा कसे लिहायचे, दीर्घांत लिहायचे. मात्र सामासिक शब्दामध्ये लिहित असताना त्यांच्या कशामध्ये बदल करायचा नाही. जे ह्रस्वांत आहे म्हणजे पहिला उकाराचे आहेत, पहिल्या वेलांटीचे असतील ते तसेच्या तसेच ठेवायचे. ठीक आहे. बघा उदाहरण इथं हरिपाठ, हरी र ला पहिली वेलांटी ती तशीच ठेवलेली आहे. वायुपुत्र य ला पहिला उकार आहे तो तसाच ठेवलेला आहे. ठीक आहे मुलांनो. गुरु दक्षिणा त्याच्यामध्ये सुद्धा पहिला उकार जो आहे र ला तो आपण काय केलेला आहे इथं तसाच ठेवलेला आहे. असा हा आपल्याला नियम सांगतोय मुलांनो. ठीक आहे. आता नियम क्रमांक कितवा आपण बघूयात, 5वा. आता काय सांगतोय नियम क्रमांक बघा 5वा. जर सामासिक शब्दामधील पहिले पद हे दीर्घ इकारांत किंवा उकारांत तत्सम शब्द असेल तर ते दीर्घांतच लिहावे. आपण वरच्या नियमामध्ये काय पाहिलेलं आहे, सामासिक शब्द जो आहे त्याच्यामध्ये बघा जे शब्द येतात ते जसेच्या तसेच लिहावेत. म्हणजे पहिल्या वेलांटीचे असतील तसेच, बघा पहिल्या उकाराचे असतील तसेच. कुठं, सामासिक शब्दामध्ये लिहिताना. बरोबर आहे. म्हणजे कवी चरित्र पहिलीच वेलांटी, गुरु दक्षिणा र ला पहिलाच उकार. मात्र जर समजा ते शब्द बघा मुळातच दीर्घ म्हणजेच दुसरा उकार दुसऱ्या वेलांटीचे असतील तर ते सामासिक शब्दामध्ये लिहिताना कसे लिहायचे आहेत, इथं बघा या ठिकाणी दीर्घांतच म्हणजे लिहायचे आहेत. त्यांच्यामध्ये बदल करायचा नाही. नाहीतर आपल्या डोक्यामध्ये वरचा नियम जर फिट्ट बसला की बाबा सामासिक शब्दामध्ये काय की बाबा जो काही शब्द आहे तिथं पहिला उकार पहिली वेलांटी द्यायची असते तर आपण इथं मात्र चुकणार. तर बघा लक्षात ठेवा, सामासिक शब्दामधील पहिलं पद हे दीर्घच असेल म्हणजे दीर्घ तत्सम शब्द असेल. मुळातच ते तसं असेल तत्सम शब्द की दुसऱ्या उकाराचं दुसऱ्या वेलांटीचं आहे तसंच घ्यायचंय. ठीक आहे. वरच्या नियमामध्ये रस्व आहे तसंच घ्यायचंय, दीर्घ आहे तसंच घ्यायचंय, त्याच्यामध्ये बदल करायचा नाहीये. बघा इथं वधू परीक्षा, ध ला उकार कुठला आहे, दुसरा. आपण वरच्या नियमाप्रमाणे तो पहिला द्यायचाच नाहीये. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी महिपाल, महिपालामध्ये काय केलेलं आहे, वेलांटी कुठली आहे, दुसरी तशीच ठेवलेली आहे. आपण भगिनी मंडळ, बघा काय केलेलं आहे, न ला इथं दुसरी वेलांटी आहे आपण ती तशीच ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये बदल केलेला नाही. म्हणजे हा नियम तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. हा नियम याच्यावरचा नियम दोन्ही नियम नीट लक्षात ठेवा. हा नियम काय सांगतोय आपल्याला, तर जे सामासिक शब्द म्हणजे सामासिक शब्दामध्ये बघा जे शब्द आलेले असतात ते शब्द कसे लिहायचे असतात, इतर ह्रस्वांतच लिहायचे असतात. कवी चरित्र, कवी वेलांटी कुठली आहे, पहिलीच ठेवायची आहे. इथं पण काय सांगितलेलं आहे, सामासिक शब्दामधलं पहिलं पद जर दीर्घ असेल तर ते दीर्घच ठेवायचंय. ठीक आहे. म्हणजे इथं वधू परीक्षा, महिपाल, भगिनी मंडळ. आता याच्यानंतर बघा नियम 6 आपला काय सांगतोय, अकारांत शब्द जर असेल, अकारांत शब्द आपल्याला माहिती आहे, शेवटच्या त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरामध्ये अ मिसळलेला असेल, अ उच्चार असेल, अकारांत शब्द म्हणतात. ह्या अकारांत शब्दांचे उपांत्य इकार व उकार. उपांत्य म्हणजे काय, त्या शेवटच्या अक्षराच्या आधीचं अक्षर. ठीक आहे. उपांत्य म्हणजे आधीचे इकार असू देत म्हणजे उकार वेलांटी असू देत, हे कसे लिहायचे आहेत, दीर्घ. बघा इकार वेलांटी उकार माहिती आहे आपल्याला, या ठिकाणी जर बघा ते असतील तर कसे लिहायचे, ते दीर्घांत. कुठले, अकारांत शब्द जर असेल तर त्या अकारांत शब्दामधील जो शेवटचं अक्षर आहे अकारांत त्याच्या आधीचं अक्षर लिहिताना ते कसं लिहायचं आहे, दीर्घ. उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल, गरीब, ब अ मिसळलेला आहे म्हणजे हा शब्द अकारांत आहे. बरोबर आहे. मग अकारांत असेल तर त्याच्या आधी र आले, त्याला आता वेलांटी द्यायची आहे. मग आता ती पहिली द्यायची का दुसरी द्यायची, असा काही वेळा जर मनामध्ये प्रश्न आला तर त्याचं उत्तर इथं आपल्याला मिळालं. तर कुठली द्यायची वेलांटी, तर दुसरी वेलांटी द्यायची. ठीक आहे. इथं पण बघा
वकील, वकील लिहिताना पहिली वेलांटी द्यायची नाही. तर नियम सांगतोय काय आपल्याला, तर अकारांत शब्द असेल तर त्या शब्दातील बघा उपांत्य अक्षर म्हणजे शेवटच्या अक्षराच्या आधीचे अक्षर हे कसे लिहायचे आहे, आपल्याला दीर्घांत लिहायचे आहे. ठीक आहे. बघा इथं सूण, उकार पण कसा आहे, दुसरा. ठीक आहे मुलांनो. पण आता इथं पुन्हा पण आलं, काय आलेलं आहे, तत्सम शब्दांच्या बाबतीत मात्र हा नियम लागू पडत नाही. आता तत्सम शब्द म्हणजे बघितलेला आहे आपण संस्कृतमधून जसेच्या तसे आपल्या मराठीमध्ये आलेले शब्द. मग आता संस्कृतमधल्या शब्दाला जर वेलांटी दुसरी असेल तर मात्र इथं पहिली असेल तर बघा ती पहिलीच ठेवायची. कारण आपला नियम इथं आपला काय सांगतोय, अकारांत शब्द जर असेल तर त्याच्या आधीचं म्हणजे उपांत्य अक्षर लिहिताना ते दीर्घांतच लिहायचे, बरोबर आहे. परंतु जर समजा तत्सम शब्द असेल तर मात्र तसंच ठेवायचं आहे, त्याच्यात बदल करायचा नाही. मंदिर वेलांटी द ला पहिलीच आहे. पुन्हा प्रिय वेलांटी पहिलीच आहे. कुसुम बघा स ला उकार पहिलाच आहे. मधुर ध ला पण उकार पहिलाच आहे. ठीक आहे. म्हणजे इथं आपण बदल करायचा नाही. कुठल्या शब्दांच्या बाबतीत, तत्सम शब्दांच्या बाबतीत. बघा मुलांनो, म्हणजे इथं आपण अतिशय महत्त्वाच्या नियमांचा अभ्यास करतोय की ज्या नियमांचा उपयोग तुम्हाला लिहिताना होणार आहे. आत्तापर्यंत आपण कोणते कोणते नियम बघितलेले आहेत बघा. पहिल्यांदा शुद्ध लेखनाच्या नियमामध्ये अनुस्वाराचे नियम बघितले. किती बघितले ते, एकूण 4 नियम अभ्यासलेले आहेत. उदाहरणाच्या साहाय्यानं आपण ते पाहिलेले आहेत. उदाहरण घेऊन तिथं ते कसा अनुस्वार वापरायचा आहे, कधी वापरायचा हे आपण अभ्यासलेलं आहे. आता नंतर आपण काय बघितलेलं आहे, ऱ्हस्व आणि दीर्घचे नियम. म्हणजे पहिली वेलांटी कधी द्यायची, दुसरी वेलांटी कधी, किंवा उकार पहिला दुसरा उकार कधी द्यायचा याचे नियम अभ्यासले. ठीक आहे. तर मुलांनो, हा भाग तुम्हाला जर व्यवस्थित समजला असेल तर यातले उरलेले नियम आपण काय करूयात, नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. आपण या ठिकाणी थांबूयात.